भारतात सध्या विषाची शेती केली जाते का असा प्रश्न पडल्यास चुकीचं ठरणार नाही। भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा सर्रास वापर करून शेती केली जाते, पण यामुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सावधान, भाजीपाला म्हणून तुम्ही विष तर खात नाही ना? शेतीसाठी केला जातोय रासायनिक खतं आणि औषधांचा अमर्याद वापर। कॅन्सर सारख्या विविध आजारांचा धोका वाढला। जलद विकासाच्या आग्रहानं आपण इतके आतुर झालोत की आजच्या घडीला आपण आपल्याच भविष्याशी खेळतो। टोमॅटो, बटाटा, कांदा, मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी यासह इतर तरकारी मालांच्या उत्पादनामध्ये झपाट्यानं वाढ व्हावी यासाठी शेतीमध्ये खतं आणि औषधांचा वापर वाढलाय। त्यांच्या वापरामुळे माती आणि पीक दोन्हीमध्ये विषारीपणा वाढतोय। अशा परिस्थितीत त्या जमिनीतून मिळणारं उत्पन्न आणि त्या पिकांचा वापर जाणून बुजून किंवा नकळत आपल्याला घातक कॅन्सरच्या जवळ घेऊन जातोय याचा खुलासाच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलाय। आज कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, दुसऱ्या आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। खतांचा अमर्यादित होणारा वापर, औषधांचा, केमिकल पेस्टिसाइडचा अनियमित होणार, जास्तीत जास्त होणारा वापर, याच्यामुळं आता जे अन्न आम्ही पिकवतोय, जो भाजीपाला आम्ही पिकवतोय, तो सुद्धा आता आम्हाला सेवन करण्यासाठी सुरक्षित आहे की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। फळं आणि भाज्या आकर्षक दाखवून चांगला भाव मिळवण्याचा ट्रेंड सध्या बाजारात आहे। अचानक बाजारातला भाजीपाला, फळं इतकी टवटवीत आणि फ्रेश कशी वाटू लागली? इतकी आकर्षक ती बनलीच कशी हा प्रश्न आपल्याला पडतो। यावर्षी जो शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाला ज्यांनी फेरपालट करून ब्रेक दिलेला आहे, निश्चितच ह्याच्या पुढेही शेतकऱ्यांचा असंच आपल्याला पाठिंबा राहिला। कोविडची परिस्थिती आणि अवकाळी जे पावसाचं वातावरण आहे किंवा नॅचरल जे कॅलॅमिटीज येत आहेत वेगवेगळ्या पिकांमध्ये, त्याच्यामध्ये शेतकरी भरडलेला आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, परत ह्या वर्षी ही प्लास्टिक व्हायरसचं किंवा टॉस्पोचं परत इन्फेक्शन बागांवरती पाहायला मिळते। भारतात अशा पद्धतीनं सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी कोणतंच सरकार ठामपणे उभं राहत नसल्यामुळे विषाची शेती फोफावली आहे हेच म्हणावं लागेल। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आंबेगाव, पुणे।